नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही इथे हा चिवडा पाहू शकता, काय सुरेख दिसत आहे, अगदी अप्रतिम लागतो चवीला, त्याचबरोबर अगदी छान कुरकुरीत राहतो। तर रेसिपी खूप सोपी आहे, संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केले। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी समजून जाईल। तर चला सुरुवात करूया। तर सुरुवातीला काय करायचं आहे, इथे मी विकतचे पोहे घेतलेले आहेत। तुम्हाला जर विकतचे पोहे नको असतील तर आपण रेग्युलर जे पोहे घरी वापरतो ते तळूनही तुम्ही हा चिवडा बनवू शकता। तर विकतचा चिवडा आणल्यानंतर हा स्वच्छ करून घ्यायचा आहे, असा चाळणीमध्ये चाळून त्याच्यामध्ये जर बारीक काही खडे किंवा कचरा असेल तर तो बाजूला काढून घ्यायचा। संपूर्ण चिवडा काढून व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे। आता एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून असाच हा बाजूला ठेवायचा आहे। ओपन ठेवू नका, नाहीतर तो गाड पडू शकतो। आता आपण काही ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। त्याच्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाऊण वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे गॅस मंद आणि मध्यम ठेवून आपल्याला छान असे तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, इतकेच तळून घ्या, जास्त करपवू नका, नाहीतर मग ते खाताना त्याची चव चांगली लागत नाही। तर आता आपण हे तळून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया। पुन्हा त्याच्यामध्येच आता आपण इथे भाजकी जी डाळ आहे तीही थोडीशी तळून घेऊया। तर इथे अर्धी वाटी मी भाजकी डाळ घेतलेली आहे, तीही आपल्याला असं हलवत राहून तळून घ्यायचं आहे। नाहीतर काय होईल, जर आपण असं हलवलं नाही तर फक्त एका बाजूनच डाळ ती भाजली जाईल आणि वरून ती अशी आहे तशीच राहील। त्यामुळे छान अशी ही डाळ ही आपण इथे भाजून घेतली एकसारख्या रंगावरती। तर आता आपण ही काढून घेऊया। आता पुन्हा इथे मी पाव वाटी बदाम घेतले। तुम्ही बदाम, काजू, त्याबरोबर मनुका कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। इथे मी बदाम वापरलेले आहेत, तर बदामही तळून घेतले। आता याच्यामध्ये 1-2 मुठी होईपर्यंत इथे कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ताही छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। पण कढीपत्ता तळताना थोडीशी सावधगिरी बाळगा, तेल उडू शकतं अंगावरती। आता त्याच तेलामध्ये इथे आपण पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, तेही आपल्याला असं परतत राहत हलकाशा तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असे हलक्याशा तांबूस रंगावरती आपण हे खोबरंही फ्राय करून घेतलं आहे। आता आपण फोडणीसाठी अर्धी वाटी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 10 ते 15 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्यामुळे खूप छान चव येते चिवड्याला। पाव चमचा हिंग घातला आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातला आहे। तुम्हाला जर चिवडा जास्त झणझणीत हवा असेल तर तुम्ही तिखटाचा वापर अजून करू शकता। पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे। आता ही सर्व फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा इथे आपल्याला चिवडा मसाला घालायचा आहे। इथे मी सुहाना चिवडा मसाला वापरलेला आहे, चव त्याची खूप भारी लागते। आता इथे तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण पातेल्यामध्ये जे चिवडा काढला आहे त्याच्यावरती काढून घ्यायचे आहे। आणि आपण जो कढीपत्ता तळून घेतलेला आहे तो हाताने असा थोडासा कुस्करायचा, जेणेकरून छान सर्व चिवड्यामध्ये व्यवस्थित तो मिक्स होईल। नाहीतर काय होतं, आपण जो अख्खाच कढीपत्ता ठेवतो तो खाताना वेचून बाजूला काढला जातो। आता ही सर्व जी ड्रायफ्रूट्स घातले ते व्यवस्थित आता ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही अशी झाराचा वापर करू शकता किंवा एखाद्या पळीचा। सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित इथे मिक्स करून झालेत। आता काय करायचं आहे, जी गरम गरम आपण फोडणी घेतलेली आहे ती संपूर्ण फोडणी याच्यामध्ये घालून छान अशी मिक्स करायची आहे। सुरुवातीला गरम असल्यामुळे झाऱ्याचा वापर करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हातानेही तुम्ही व्यवस्थित मिक्स करू शकता। तर बघा, या पद्धतीने झाऱ्याने सुरुवातीला मिक्स करून घेतला आहे। सर्व चिवड्याला व्यवस्थित अशी फोडणी लागेपर्यंत मिक्स केला आहे। आता दोन्ही हाताने असं चोळत राहून छान अशी फोडणी चिवड्याला मिक्स करून घ्यायची आहे।
आणि इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फोडणीमध्ये चिवडा मिक्स करून झाला आहे। आता याच्यामध्ये वरून 1 चमचा सुहानाचा चिवडा मसाला वापरला आहे, तोही व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि पुन्हा एकदा सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। जितका चिवडा आपण छान असा व्यवस्थित हाताने मिक्स करू तेवढा तो छान अशी ती फोडणी आतमध्ये पर्यंत पोचली जाते। आता वरून काय करायचं आहे, 1 चमचा पिठी साखर घालायची आहे। तुम्ही पिठी साखर एवढी अख्खी साखर जरी वापरली तरी चालेल, पण पिठी साखरेमुळे खूप छान चव येते चिवड्याला। आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा इथे तयार झालेला आहे। तर अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत खाण्यासाठी हा परफेक्ट असा पोहे चिवडा इथे बनून तयार आहे। खूपच कुरकुरीत आणि चटकदार बनला गेलेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।